हे धरणीची आन तुला जीवाचा रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात तू लोक आपल्यासाठी करताय त्याला माहिती द्या एकदा ती माहिती मिळाली की आपण आपल्या वावरात हे धरणीची आन तुला जीवाचा रान कर तू पेटून राहू भार वादळ वाऱ्यात तू पडू दे ठिणगी लागू दे बनवा आई चरून फेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नवी कर तू लढार तू लढार तू लढार तू बळीराजा वाट हिरा आज आपण ज्या प्लॉटवर आहे हा विजन जेनेटिक सीडचा हा टार्झन व्हरायटीचा प्लॉट आहे मित्रांनो. मालाची साईज झाली आहे 5-6 किलो साईज झाली. अजून 4 दिवस बाकी आहे. अजून याची साईज वाढणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं मालाला याला वेल्टिंगचं प्रमाण कमी आहे. एवढं टेम्परेचर आहे. आणि आता आम्ही एवढे रोज प्लॉट बघतोय तर बरेचसे प्लॉटवर गेलो मालाला चट्टा पडण्याचं प्रमाण भरपूर आहे. पण याला कुठं चट्टा सुद्धा अजून एक पण चट्टा पडलेला नाही. मालाची साईज चांगली आहे. आणि आम्हाला लांबच्या म्हणजे दिल्ली सिलिगुडी इकडे लांब पाठवण्यासाठी सुद्धा माल एकदम म्हणजे टार्झन सारखा एकदम भक्कम माल आहे. त्यामुळं ह्या व्हरायटी शेतकऱ्यांनी लावली पाहिजे. आणि एकरी उत्पादन सेटिंग इतकं भारी आहे का 2 किलोचा आतला मालच निघणार नाही. त्याच्यामुळं सगळा माल A ग्रेडमध्ये जाणार आहे तुमचा. त्यामुळे तुम्ही ही व्हरायटी लावली पाहिजे अशी आमची इच्छा आहे. बाकी काही नाही. ठीक आहे, धन्यवाद. भरपूर व्हरायट्यांचा एक अनुभव घेतलेला आहे. तुमच्या अनुभवावरून तुम्हाला काय वाटलं आता ही टार्झन व्हरायटी तुम्ही लावली आणि इतर पण व्हरायट्या लावल्या त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? सर असं आता या व्हरायटीचं जर आपण पाहायला गेलं तर पहिली गोष्ट जी शेतकऱ्यांना जी समस्या आहे सगळ्यात मोठी आज जी आहे ती बिल्टिंगची सगळ्यात मोठी समस्या. म्हणजे आज या टेम्परेचरला 40-45 डिग्रीला कलिंगडाचा प्लॉट दम धरणं म्हणजे फार अवघड आहे. आणि तुम्ही आता बघा इकडं बघा 6 एकरचा पूर्ण प्लॉट बघा इकडं बिल्टिंग नाही पुढंच बिल्टिंग नाही प्लॉटला. असं काही नाही का तुमचा कार्यक्रम इकडे ठेवला म्हणून नाही तुम्ही चक्कर मारा करून पुढंच बिल्टिंग नाही काहीच नाही. साईज पण एकदम चांगली आहे. आणि आपण जे त्याचं गाडी म्हणतो कातडीची तुमच्या 5-5 किलोमीटर किंवा 50 किलोमीटर 200 किलोमीटर 1000 किलोमीटर पण तुम्ही याच्यावर पाठवू शकता. कुठली अडचण नाही. आणि तुम्हाला आधी तुम्ही प्लॉट केला आता प्लॉट केला त्याच्याबद्दल काय वाटलं? तर प्लॉट शेवटपर्यंत प्लॉट टिकले नाही शेवटपर्यंत प्लॉट टिकला प्लॉट. एवढ्यामध्ये माझं एक व्हरायटी होती ती पण नाही टिकली. तर मित्रांनो व्हरायटीचं खासियतच ही का टेम्परेचरमध्ये व्हरायटी दम धरते. टेम्परेचरमध्ये आता सध्याला जे प्रॉब्लेम येत आहेत उन्हात अचानक 2 दिवस तुम्हाला हिरवा प्लॉट दिवस 2 दिवसात पूर्ण वाळून जातोय प्लॉट. तो प्रॉब्लेम या व्हरायटीला कुठंच नाही. समोरचा प्लॉट हार्वेस्टिंगला आलाय हा प्लॉट 3 दिवसात हार्वेस्टिंगला येतोय. तर अजून कुठंच बिल्टिंग तुम्हाला पूर्ण आता दुपारचे 2 ते 3 वाजले तरी प्लॉट एकदम प्लॉट तर कुठंच तुम्हाला कानाकोपरात सुकलेला दिसत नाही. तर 12 वाजेनंतर प्लॉट असा एकदम झोपून जातोय. परत 4 वाजता थोडा फ्रेश दिसतोय. तोही प्रॉब्लेम प्लॉटमध्ये नाही. एकदम हेल्दी प्लॉट.